ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लसमध्ये आतापर्यंत जे स्टुडंट प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी केली होती, म्हणजे विद्यार्थ्यांना एका क्लासमधून पुढच्या क्लासमध्ये प्रमोट करायचं जे काम केलं होतं ते पूर्ण केलं. त्यानंतर आपण शाळा फायनलाइज करून टाकली. ओके, फायनलाइज केल्यानंतर आपल्याला काही बदल करायचा असेल विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये तर तो कशा पद्धतीने करायचा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थीला आपण प्रमोट केले स्टडिंग इन सेम स्कूल, पण तो काही दिवसानंतर दुसऱ्या शाळेमध्ये दाखला घेऊन गेला, त्याने शाळा सोडून दिली. मग त्याला लेफ्ट स्कूल विथ TC कशा पद्धतीने करायचं. काही विद्यार्थ्यांचे हजेर दिवस बदलायचे असेल, पर्सेंटेज चेंज करायचे असेल, ते कशा पद्धतीने करायचे याविषयी आपण आज सखोल माहिती घेऊया. सर्वप्रथम BS स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत. आता इथं माझ्या शाळेला मी लॉग इन केलेलं आहे आणि इथं लेफ्ट साईडला जे आपलं सर्व ऑप्शन दिसत आहेत त्यापैकी आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला इथं सर्वात खाली बघा फायनलाइज प्रोग्रेशन हे जे ऑप्शन दिसत आहेत या ठिकाणी क्लिक करा. आता इथं बघा डिस्प्ले होत आहे की स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइज, म्हणजे सदर जी शाळा आहे या शाळेमध्ये सर्व जे काम होतं प्रोग्रेशनचं ते पूर्ण करून फायनलाइज झालेलं आहे. ओके, आता यानंतर आपल्याला यात काही बदल करायचे असेल सदर विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये तर त्यासाठी आपण परत प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी क्लिक करूया. नाहीतर मी इथं बॅक ऑप्शन दिसते, या बॅक ऑप्शनला सुद्धा आपण क्लिक केलं तर आपण या पेजवर येऊ शकतो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीच्या. आता इथं सर्वात अगोदर हे 2 नंबरचे जे ऑप्शन आहे प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज या ठिकाणी क्लिक करणार आहोत आपल्याला ज्या विद्यार्थ्याच्या माहितीत बदल करायची त्या पेजवर जाण्यासाठी. ओके, आता या ठिकाणी आपण जे प्रोग्रेशन केलेलं आहे ते प्रोग्रेशन क्लास वाईज अँड डिव्हिजन वाईज डिटेल त्याचे स्टेटस इथं दिसते कधी केलं. ओके, आता मला ज्या क्लासच्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये अपडेट करायची किंवा बदल करायचे आहे त्यासमोर इथं बघा व्ह्यू अँड अपडेट ही टॅब दिसते, या ठिकाणी आपण क्लिक करूया. त्यानंतर इथला पहिला विद्यार्थी अर्जुन बघा इथं नाव दिसत आहे. या विद्यार्थ्याचं आपल्याला स्कूलिंग स्टेटस जे आहे ते आपल्याला चेंज करायचे आणि इथं बघा मार्क्ससुद्धा त्याचे चुकलेले आहेत, 6 मार्क दिले गेलेले आहेत. त्याचे पर्सेंटेज जे होते ते 61, 62 जे असतील ते बरोबर आपण त्यातसुद्धा बदल करूया. आता सदर विद्यार्थ्याच्या समोर इथं बघा राईट साईडला आपल्याला 2 टॅब दिसत आहेत, अपडेट अँड करेक्शन. तर अपडेट टॅब न करता आपण करेक्शन या टॅबवर क्लिक करूया. त्यानंतर इथं आपल्याला एक पेज ओपन होणार आहे. या पेजवर आपल्याला सर्व जी माहिती दिसत आहे त्यात आपल्याला बदल करता येणार आहे. इथं बघा प्रोग्रेशन स्टेटस या ठिकाणी सुद्धा बदल करता येईल आणि इथं मार्क म्हणजे पर्सेंटेज चुकले होते 6 झाले होते ते आपण 60 करूया. त्यानंतर हजेर दिवस आणि इथं आपल्याला स्कूलिंग स्टेटस जे ते चेंज करायचे. सदर विद्यार्थ्याचं आपल्याला स्टडिंग इन सेम स्कूल झालं आहे ते आपण चेंज करून सिलेक्ट करायचे लेफ्ट स्कूल विथ TC आणि अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, इथं बघा नोटिफिकेशन येते स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली. आता हे जे ओके बटन आहे या ठिकाणी क्लिक करूया. आता या ठिकाणी सेम क्लास ओपन होईल ज्या क्लासमध्ये आपण चेंज केला होता, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा आपण बदल केला होता. या ठिकाणी बघा अर्जुन हे नाव आपण पाहिलं आणि त्यानंतर बघा जे पर्सेंटेज होते ते सुद्धा चेंज झालेले आहेत. लेफ्ट स्कूल विथ TC हे सुद्धा आपल्याला स्कूलिंग स्टेटस अपडेट झालेले. ओके, या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची बरीच माहिती जी फायनलाइज झालेली आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी त्यानंतर सुद्धा चेंज करू शकतात. ओके मित्रांनो, आता आपण परत स्कूल डॅशबोर्ड या ठिकाणी क्लिक करूया. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इनकम्प्लीट स्टेटस हे आपल्याला दिसतंय. यामध्ये बघा सर्व स्टुडंट आपण प्रमोट केले तरीसुद्धा इथं तेवढे स्टुडंट रेड कलरमध्ये दिसत आहेत जे इनकम्प्लीट या पद्धतीने आपला स्टेटस दिसतंय. या ठिकाणी भरपूर शिक्षकांनी विचारलं की काही आमचं काम पेंडिंग आहे का, तर मित्रांनो त्यात काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी बघा आपण व्ह्यू आणि मॅनेज या ठिकाणी क्लिक केलं कोणत्याही क्लासला की आपल्याला जे पेज ओपन होणार आहे ते पेज आपण मागच्या वर्षी भरले होते. हे बघा याच्या आपल्याला हे 3 पेजेस होते, हे 3 पेज आपण पूर्ण भरले होते. प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती अपडेट केली होती. ओके, या पद्धतीने ही त्याची सर्व माहिती आहे. पण सदर माहिती आता फक्त डिस्प्ले होते दिसत आहे, पण ती भरण्यासाठी अजून काही संधी मिळाली नाही, अजून ते काम करायचं नाही. म्हणून कदाचित या काम पेंडिंग असल्यामुळे कदाचित हे 3 पेज पेंडिंग असल्यामुळे इथं इनकम्प्लीट हे स्टेटस येत आहेत. म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा हे पेज भरण्याची माहिती संधी येईल तेव्हा हे पेज माहिती भरल्यानंतर सर्व स्टेटस जे आहे तिथं कम्प्लीटमध्ये दिसणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो न्यू स्टुडंटसाठी सुद्धा अजून सुविधा उपलब्ध झाली नाही. इथं बघा फर्स्ट स्टँडर्डच्या समोर बघा व्ह्यू आणि मॅनेज येते. तिथं जोपर्यंत
न्यू स्टुडंट किंवा ॲड स्टुडंट हे ऑप्शन किंवा ही टॅब येत नाही, ही टॅब ॲक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती आपण भरू शकत नाही. ओके मित्रांनो, यानंतर जेव्हा ही माहिती भरण्यासाठी सुरुवात होईल त्यावेळेस ती कशा पद्धतीने भरायची त्यासाठी सुद्धा आमचा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यात काही प्रॉब्लेम आला असेल तर नक्की सोल्युशन मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून या बेल आयकॉन प्रेस करा, आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही काम करत असताना. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.